नमस्कार. आपला 15व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकाचा अभ्यास झाला आहे. माऊलींच्या ओव्यांचा पण झाला आहे. 4थ्या श्लोकामध्ये गीतेतल्या श्लोकात भगवंतांनी नुसतंच सांगितलं की संसार वृक्षाची ही जी कल्पना जिथून सुरू झाली म्हणजे परमात्मा आद्य पुरुष, त्याला शरण जायचं आणि त्याला शरण गेलं की मग येणं जाणं थांबलं, असं 4थ्या श्लोकामध्ये आलं. आद्यम पुरुषम प्रपद्ये, त्या आद्य पुरुषाला शरण गेलं की पुन्हा येणं जाणं नाही, असं आपल्याला गीतेपुरतं तेवढंच सांगितलं. परंतु माऊलींनी मात्र विविध ओव्यांच्या सहाय्यानं आपल्याला ते शरणागत जाणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेमकं काय काय करायला हवं, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आपल्याला आठवत असेल पण आठवण करून देते. 279व्या ओळीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट माऊलींनी सांगितली की ज्याचा उल्लेख आज पुन्हा 5व्या श्लोकामध्ये आणि 5व्या श्लोकाच्या निरूपणासाठी माऊलीने दिलेल्या ओव्यांमध्ये पुन्हा येणार आहे. त्यामुळे आधीच्या 279व्या ओवीमध्ये माऊलीने आपल्याला सांगितलं की अहंतादी भावा आपुलिया झाडा देऊनी आघवेया. झाडा देऊन आघव म्हणजे संपूर्णपणानं काढून टाकायचं, झाडा करायचा. कशाचा? अहंतादी, अहंकार इत्यादी जे भाव आपल्या अंतःकरणात आहेत, म्हणजे प्रत्यक्ष कृती वगैरे दुसऱ्याचं नुसतं जरी भाव मनात आला ना तरी वरती म्हणे नोंद होणार आहे. त्यामुळे अहंतादी भाव आपुलिया झाडा देऊनी आघवेया. आणि मग असं जेव्हा होतं की ते भावसुद्धा मनात येणार नाहीत अहंकार इत्यादी दुर्गुणांचे, त्याचं काय होईल? पत्र घेती ज्ञानी आहे, ज्ञानी मंडळी, जना हे जमतं ती मंडळी. पत्र घेती जया मूळ घरासी, त्या आद्यम त्या मूळ पुरुषी परमात्म्याकडे जायचं आहे ना, तिथे जणू काही पत्र त्यांना मिळेल. म्हणजे आत्ता जसं आपण व्हिसा काढतो किंवा PR, परमनंट रेसिडन्सचं पत्र त्याला मिळेल आणि मग तिथे जाता येईल, असं माऊलीने 279व्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं आहे. याचा अर्थ त्या अहंकार ह्या विषयावरती फारच आपल्याला विचार करायला हवा आहे, असं एकंदरीत माऊलींचं आणि भगवंताचं सांगणं आपल्याला आहे. हे सगळं जे की आहे त्याचं कारण असं आहे की नाही ना, म्हणजे चांगलं सुद्धा, हां, चांगल्या कामाला सुद्धा ते मी केलं असं येतच ना. तर ते आपल्याला हा म्हणजे स्वभाव आहे माणसाचा. पण आपल्याला सवय करायची की प्रयत्नपूर्वक चांगलं जरी असलं तरी त्याच्या मागे मी केलं असं येणार नाही, असा प्रयत्न करायचा. आम्ही केलं, आमच्याकडून झालं, असा एक सवय लावण्यासाठी करावं असं आहे. तो अहम जाण्याचा हा एक प्रयत्न. कारण त्याशिवाय परमात्म्याची भेट नाही, माऊलीने सांगितलं. मग अगदी पूर्णपणानं गेला की मगच त्या आद्य पुरुषाची परमात्म्याची भेट होणार. उपनिषदामध्ये एक गंमतशीर गोष्ट आहे. आपण मॉरल ऑफ द स्टोरी एवढ्यापुरतं जरी घ्यायचं असलं तरी उपनिषदामधल्या किंवा संत वाङ्मयातल्या ह्या ज्या कथा असतात ना, त्या आपल्याला योग्य तोच हे देतात, अर्थ तात्पर्य काढून देतात. त्या कथेत असं आहे की एक ब्राह्मण आहे, आश्रमामध्ये राहतो आहे आणि त्याला बागेची आवड आहे. त्याने सुंदर बाग केली आहे, अगदी प्रयत्नपूर्वक छान छान फळबाग फुलबाग अशी सजवलेली आहे. आणि त्याची ती आवड आणि त्याला मिळणारं ते फळ, खूपच छान बाग केलेली आहे. पण एक दिवस काय झालं माहिती नाही, त्या बागेचं कवाड उघडं राहिलं आणि एक भुकेलेली गाय आत शिरली. आणि मग काय, गाय भुकेलेली होती, तिला कोणी थांबवणारं नव्हतं. त्यामुळे तिने ना खूप झाडं उद्ध्वस्त केली. आणि तू कुठेतरी काम करत असणाऱ्या त्या ब्राह्मणाला ही गोष्ट कळली आणि बघितलं त्यांनी. आणि मग त्यांनी हातात जो सोटा होता तो असा काही नेमानं मारला की तो गायीच्या अघोरी लागला आणि ती मृत झाली. आता हे गोहत्येचं पाप लागलं, उपनिषदातली गोष्ट आहे. आता गाय मारून खाणारी लोक आहेत, त्यांची तिकडे नोंद होत असेल पापाची, आपल्याला माहिती नाही. म्हणजे माहिती आहे, नोंद होते आहे माहिती आहे, पण त्यांना ह्याची कल्पना नसल्यामुळे आपण त्याचा विचार नको करूया. पण या ब्राह्मणाला गोहत्येचं पातक लागलं आणि मग तो स्वतःला स्वाभाविकच आता काय करायचं, ह्या दुःखातून किंवा या पापातून मुक्त कसं व्हायचं. मग त्यांनी स्वतःचं सांत्वन कसं केलं, तर त्यांनी असा विचार केला की आपल्याला प्रत्येक इंद्रियाची एक देवता असते. तसं मला हाताने तो सोटा मी मारला तर हातांची देवता इंद्र आहे,
तर मी नाही पाप केलेलं, माझ्या हातून नाही झालं, तर इंद्राने हे केलं. आता मी मगाशी म्हटलं ना, की आपल्या मनातले भाव हे सुद्धा तिथे नोंद होतात. प्रत्यक्ष आपण कृती केली आहे, वाईट केली आहे, चांगली केली आहे, ह्याची तर नोंद होणारच आहे. पण मनात जरी वाईट आलं तरी पण होणार आहे. तर तसं याच्या मनात विचार आला, की मी काही केलेलं नाहीये, इंद्राने केलंय. आणि मग इंद्राच्या लक्षात आलं, की आपण आता याची परीक्षा घेऊया. म्हणून इंद्र ब्राह्मण वेशामध्ये आला. म्हणजे खरी आता ह्याची गच्छंतीची वेळ झालेली होती. त्यामुळे पापाचा गाडा भरलेला होता. जायचं होतंच, पण जाण्यापूर्वी आपण केलेल्या चुकीबद्दल त्याला काहीतरी जाण द्यावी म्हणून इंद्र ब्राह्मण वेशात आला. आणि बागेमध्ये काम तो करतच होता. तिथेच आला इंद्र आणि त्यांनी त्याचं इतकं कौतुक करायला सुरुवात केली. "अरे वाह!" म्हणे, काय सुंदर बाग केली आहे. कोण एवढं सगळं कोण करतं?" तो उत्तर द्यायला लागला, "हो, मीच करतो" म्हणाला. "आणि एवढी तुम्ही कलमं लावली आहेत, एवढी निगा राखायची. फारच सुंदर आणि काय छान आंबे आलेत हो आणि अगदी चिकूची पण झाडं काय." इतकं त्या बागेचं कौतुक तोंड भरून-भरून करत होता आणि त्या प्रत्येक त्याच्या सगळ्या प्रश्नांना हा ब्राह्मण उत्तर देतो, "हो, मीच करतो, मीच करतो, मीच करतो." आणि त्या प्रश्नाच्या ओघात पटकन त्यांनी विचारलं, "मग गाईला कोणी मारलं?" पण हा ब्राह्मण सावध होता. त्यामुळे त्यांनी लगेच उत्तर दिलं, की "इंद्राने मारलं." तर म्हणाले, "इंद्राने मारलं? इंद्राने कसं काय मारलं?" मग त्यांनी सांगितलं, की इंद्र ही हाताची देवता आहे आणि मी हात देऊन टाकलेला आहे. मग त्या ब्राह्मण वेशातला इंद्र त्याला म्हणाला, की "मग कलमं लावली, फुलांची सगळी काळजी घेतली, बाग लावली, तेव्हा इंद्राने केलं असं का नाही?" म्हणाला. तर मुद्दा आपल्याला कळला. मग काय यमदूत आले आणि त्याचं काय करायचं ते केलं. मुद्दा असा की ह्या कथेचा मतिता अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला कळेल, की माणसाला कर्तृत्वाची वेळ झाली की सगळं मी केलं, मी केलं असं म्हणावं वाटतं. परंतु वरती पापपुण्याचा जो काही हिशोब आहे तो तिथे ठेवलेला असतो. तर आपण माझं, माझं असं किती जरी केलं, तर भगवंत म्हणतोय, की हे नका करू. आपल्याला आठवत असेल त्या सुनील दादांच्या पुस्तकामध्ये एक शिल्पकाराची गोष्ट सुनील दादा नेहमी सांगायचे, ती आहे, वाचली असाल आपण, की एक शिल्पकार होता, खूप सुंदर मूर्ती बनवायचा, अगदी हुबेहूब. आणि त्याला कोणीतरी सांगितलं, की आता तुझी 1 महिन्याभरातच तेवढाच अवधी आहे तुझ्याजवळ आणि मृत्यू जवळ आलेला आहे जवळ. मग ह्यानी विचार केला, की काय बरं करता येईल आपल्याला? आणि स्वतःच्या कलेवरती एवढा विश्वास होता, तर त्यांनी कल्पना लढवली आणि म्हणाला, "आपण असं करूया, की आपण वेगवेगळ्या अ, मूर्ती बनवूया स्वतःच्याच." आणि त्यांनी स्वतःचे पुतळे बनवले, खूप सारे बनवले आणि त्याची जी अ, शिल्पशाळा होती, त्या शिल्पशाळेमध्ये ते पुतळे ठेवले होते. आणि त्याचा जो काही दिवस त्याला सांगितला गेला होता, की ज्या दिवशी त्याचा मृत्यू आहे, त्या दिवशी तो पण त्या शिल्पांच्या पुतळ्यात त्यांनी जे पुतळे बनवले होते त्या रांगेमध्ये तो पण जाऊन बसला. अगदी पुतळ्यासारखा, बरं हुबेहूब पुतळे. आणि खरोखरच म्हणे यमदूत आले आणि यमदूत गडबडले. एकासारखे एक, पत्ता तर बरोबर आहे, ज्याला न्यायचं आहे त्याच्याचकडे आलेलो आहोत. बाकी सगळी माहितीप्रमाणे केलंय, काही चुकीचा प्रश्नच नाही. पण यातलं कोण? आणि मग यमदूतांनी म्हणे यमदेवांना विचारलं, की "आज गडबड आहे, असं कधी होत नाही. तुम्ही ज्या पत्त्यावर जायला सांगितलंय तिथे आम्ही आलोय खरे, परंतु इथे नेमकं कोण ते आम्हाला कळत नाहीये." मग म्हणे यमदेव स्वतः आले आणि त्यांनी प्रत्येक पुतळ्याशी जाऊन ब्रह्मदेवाशी तुलना करून त्याची स्तुती करायला सुरुवात केली. अरे वाह! काय हुबेहूब बनवलेलं आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा हे जमलेलं नाहीये. आपण असं ऐकलंय, की विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी बनवली अगदी त्यांना सुद्धा हे जमलं नसेल. असं असं हे पुतळे तयार केलेत हुबेहूब. अगदी डोळे किती खरे वाटतायत. अगदी आत्ता बोलेल की काय, की आत्ता चालायला लागेल की काय हा माणूस. हे असे पुतळे काय, असं प्रत्येक पुतळ्याशी यमदेवानी स्तुती करायला सुरुवात केली. आणि मग जिथे हा बसला होता, स्वाभाविकच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आपण केल्याचे होते आणि इतका वेळ सगळं ऐकलं होतं आणि म्हणाले, "मीच केलेत सगळे. तुलाच शोधत होतो," म्हणाले आम्ही. चला. मुद्दा काय, तर काही झालं तरी भले उपनिषदातल्या गोष्टी असून देत, पण हा जो काही अहम नावाची गोष्ट आहे, ही अशी सहजासहजी जात नाही. आणि इथे मात्र ते आपल्याला सांगतायत, की पूर्णपणानं ह्या अहमभावाचा झाडा केल्याशिवाय आपल्याला काही परमपदाला जाता येणार नाही.
ह्या सगळ्या संसार वृक्षाच्या त्या वरच्या टोकाच्या पलीकडे तो परमात्मा आहे. तिथंपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. कुठे आहे तो शोध लागलेला आहे, ॲड्रेस कळलेला आहे, पण तिथे जाण्याच्या मार्गामध्ये या अडचणी आहेत. तिथपर्यंत पोचायचं असेल तर मग आता 5व्या श्लोकामध्ये भगवंतांनी ज्यांना कोणाला हे साध्य झालेलं आहे त्यांची लक्षणं काय आहेत ते 5व्या श्लोकात सांगितलं आहे. पुन्हा या अहंकारादी याच्यामध्ये आपल्याला यावंच लागणार आहे, कारण हा आपला दोष जो आहे तो संतांनी ओळखलेला आहे. त्यामुळे याच्यावर फार भर सगळीच मंडळी देत आहेत. ते आपल्याला पुन्हा लागेलच ऐकायला, ते आपण पाहणार आहोत. पण आता 5व्या श्लोकामध्ये त्यांनी ही लक्षणं सांगितली की ज्याला कोणाला ते परम पद प्राप्त झालेलं आहे भगवंताचं, त्यापर्यंत जाणार यांची लक्षणं कशी असतात. श्लोक तर बहुतेकांचा पाठ आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वविमुक्त सुखदुःख संज्ञय गच्छन्त्य मूढा पदमव्ययं तत्. 5 साधना सांगितल्या. पंचसाधना चेतवनिया करितो पंचारती परमसद्गुरु परमार्थापत न्यावी माझी मती. अशा या 5 साधना या श्लोकामध्ये आपल्याला सांगितले. निर्माण मोहा, पूर्णपणानं मान आणि मोह नष्ट झाला पाहिजे. दुसरी साधना जिथं संग दोष, संग आसक्ती, आसक्तीरूपी हा जो दोष आहे त्याला जिंकलं पाहिजे. जिथं संग दोष, जी काही आसक्तीशी मैत्री होती आहे, आसक्ती वाटते आहे, त्याच्यावर आपण जिंकलं पाहिजे. कशाची आसक्ती वाटता कामा नये. अध्यात्म नित्याहा, ईश्वराशी स्वस्वरूपाशी अगदी नित्य आपण बांधलेलं असलं पाहिजे, नित्य स्थित असलं पाहिजे. अनुसंधान ज्याला म्हणतो ते असं सतत असलं पाहिजे. विनिवृत्त कामाः म्हणजे कामना पूर्णपणानं निवृत्त झाल्या पाहिजेत. काहीही कामना मनात राहता कामा नये शिल्लक. आणि सुख दुःख द्वंद्वय जे आहे, सुख किंवा दुःख, याच्यातून मुक्त झाला पाहिजे. अशा 5 गोष्टी ज्याला साधले त्याला हे प्राप्त होईल असं या गीतेतल्या श्लोकामध्ये म्हटलंय. आणि असं ज्याला मिळेल त्याला पुढे म्हटलंय अमूढा पदमव्ययं तत्. अमूढा म्हणजे जो मूढ नाही तो म्हणजे स्वाभाविकच ज्ञानी. या ज्ञानी साधकाला तत् अव्ययम पदम, त्याचे अव्यय पद आहे जिथून कधीही बाजूला जावं लागणार नाही असं पद प्राप्त होईल. असा हा 5वा श्लोक सांगितला. आता याचा विचार आपण केला तर पुन्हा तेच आहे. आत्ता जो आपण अहमचा विषय आधीच्या ओवीचा आधार घेऊन ऐकलेला, पाहिलेला, वाचलेला आहे तोच परत आपल्याला सांगितला या पंचसाधनेमध्ये. परमपदाला पोचलेल्याचं पहिला जो काही गुण आहे किंवा पहिलं जे लक्षण आहे, खरं तर हे 5ही लक्षणं म्हणजे आपल्यासाठी आदर्श आहेत. सारखं सारखं आपलं आचरण ह्या 5 लक्षणाला धरून आहे का असं आपण आपल्याला तपासावं. याच्यासाठी हे म्हटलं तर 5 आदर्श आपल्याला दिलेत. पहिली साधना निर्माण मोहा. आता मान म्हणजे काय, तसं म्हटलं तर आपल्याला नेहमी असं वाटतं की माझं जे काही ते बरोबर आहे, म्हणजे दुसऱ्याचं काही नेहमी चुकलेलं आहे असं म्हणत जरी नसलो तरी माझंच बरोबर आहे म्हटलं की ते दुसऱ्याचं चूक आहे आपोआपच आलं ना. त्यामुळे माझ्या मनाप्रमाणे सगळ्यांनी वागावं किंवा मला जे वाटतंय ते सगळ्यांनी पटवून घ्यावं असं जे आहे तो मान. बरं, माझ्या मनाविरुद्ध जर कोणी वागलं तर ते आवडत नाही, ते वाईट. कारण काय तर स्वाभाविकच आहे, मी म्हणते ते योग्य, मी काय तो शहाणा, मी काय तो मोठा असं प्रत्येकाला वाटतं. आणि म्हणून प्रत्येक असा विचार करायला की प्रत्येक माणसाला भगवंतांनी काहीतरी बुद्धी दिली आहे, विचारशक्ती दिली आहे. तो त्याच्या त्याच्या विचाराप्रमाणे, त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे, त्याच्या त्याच्या जबाबीप्रमाणे वागतो. तर आपण की त्याला काही फार सांगायला जावं असं नाही. हां, अगदीच आता खड्ड्यात समोर पडतोय माणूस तर त्याला सांभाळावा, ते बरोबर आहे. पण नाही तर आपण सोपवावं की ठीक आहे, यू टेक युअर डिसिजन असं काहीतरी म्हणावं. आणि खरं करायला हवं, पण आपल्याला तसं नसतं. आणि आपण प्रत्येकात जर हे करत असलो तर तो एखादी गोष्ट अशीच व्हायला पाहिजे, आपल्याच पद्धतीनं प्रत्येक काम व्हायला पाहिजे, हा एक प्रकारचा अहंकारच आहे. आणि तसं झालं नाही तर मग आपला अपमान होतो की आपल्याला राग येतो असं आहे. त्यामुळे तो आपला मान बिघडतो. आता असं आहे की मग आता यांचं लक्षण आहे, मग हे काय करतात, तुमच्या आमच्यासारखं जग त्यांचं पण आहे. मग यांचं जर लक्षण सांगताय की परमपदाला जाणारी जी मंडळी आहेत त्यांना हा
निर्माण मोह ते मानामोहातनं बाजूला झालेले असतात. मग ते काय करतात अशा वेळेला? असं स्वाभाविकच प्रश्न आपल्याला पडतात, की असं करू नये हे आम्हाला कळलं. पण मग त्यांना जेव्हा अशी वेळ येते तेव्हा ते काय करतात? तर त्याचं खरं असं आहे, की जी मोठी माणसं आहेत ना, त्यांच्यामध्ये असा एक गुण असतो, की ते आग्रह धरत नाहीत. सांगत नाहीत अशातला काही भाग नाही. सगळ्यांच्या गोष्टी ते ऐकून घेतात. आपलं मत असेल कोणी विचारलं तर ते व्यक्तही करतात. परंतु त्यांचा आग्रह नसतो आणि म्हणून ते यशस्वी होतात. निर्माण मोह हे लक्षण सांगितलं आहे. तर आपल्याला दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तयार असतात आणि प्रत्येकाचं असं आहे, की आपलं त्यांनी ऐकलंच पाहिजे असा आग्रह, असा अट्टहास असण्याचं काही कारण नाही. हे त्यांना बरोबर कळलेलं असतं. मला असं वाटतं, की मी एवढं सांगतोय ऐकत नाही. तर हे पण सवय करायची, की ठीक आहे सांगायचं मनात आलं, सांगितलं, संपला विषय. असंच केलं पाहिजे असा आग्रह असण्याचं काही कारण नाही. म्हणजे ही जी जी कोणी परमपदाला गेलेली मंडळी आहेत, ते काय करतात असा प्रश्न स्वाभाविकच आपल्याला वाटेल, की ते निर्माण ह्या मानापमानाच्या गोष्टींपासून बाजूला कसे होतात? तर त्याची ही एक युक्ती त्यांच्याजवळ असते आणि ते ऐकतात. दुसऱ्याचं ऐकून घेतात, आपलं मत देतात, त्या मताशीच त्यांनी वागलं पाहिजे असा आग्रह धरत नाहीत. जसं आता असा बदल जे घडवून आणतात ना, ते आपोआपच मान-अपमान विरहित होतात. म्हणजे असं आपण म्हणूया, की एवढा माणूस असा कोत्या विचारांचा असतो ना किंवा स्वकेंद्रित, मी म्हणेन असंच झालं पाहिजे असं असतो ना, तेव्हा तो दुसऱ्याचा विचार करत नाही, की आपलंच काय असतं ते बरोबर. मग तो अडकतो. मग मानापमान विरहित राहायला हवं असलं तर काय करायला पाहिजे? तर ही साधी गोष्ट आपण परिणामांचा आपण विचार नाही करायचा. म्हणजे असंही म्हणायचं नाही, तेव्हा मी सांगत होते, तेव्हा ऐकलं नाही, आता बघा, असं पण म्हणायचं नाही. जे काही आहे ते तसंच घडणार आहे. ईश्वर इच्छेने जे काही घडायचं तेच घडणार आहे. त्यामुळे फक्त सांगणं, मत विचारलं तर एवढंच काम आहे. याच मताशी त्यांनी वागलं पाहिजे असं ठेवायचं नाही. याला निर्माण असं म्हणायला हरकत नाही. दुसरं निर्मोह. आता खरं अहंकाराविषयी आपण बोललोच आहोत आता, की वेगळं मोहाविषयी नकोच आहे बोलायला खरं. पण मोहामुळे आपण फसतो. एखाद्या गोष्टीचा मोह आपल्याला झाला. खरं तर असतंच, की मी म्हणजे हा देह, माझी मुलं, माझा पैसा, माझं घर, माझे शिक्षण, सगळं जे काही आहे, या सगळ्याबद्दल मोह असतोच आपल्याला आणि तो जाऊ शकत नाही. बरं बदल काही स्वीकारण्याची आपली तयारी नसते. आत्ता जसं आहे तसं सगळं छान कायम राहावं, असं आपल्याला वाटत असतं. आता हे असं नेहमी घडतं असं नाही. म्हणून परिस्थिती सारखी बदलत असते, माणसं सगळी बदलत असतात. मग आपण काय करावं? आता ही मंडळी काय करतात? आपण लक्षणं पाहतोय ना परमपदी गेलेल्यांची. तर आपण सारखा विचार काय करायचा, आपलं राहू दे. पण ती गेलेली मंडळी निर्मोही कशी होतात? तर ती काय करतात? भगवंतावर भरोसा टाकतात. आत्तापर्यंत त्यांनी नीट ठेवलाय ना, त्याचंच काम आहे, तो बघेल आणि तो जो विश्वास त्यांच्याजवळ असतो. त्यामुळे ते अत्यंत शांत, समाधानी वृत्तीचे असतात. मनात त्यांच्या शंका येण्याचं कारणच असतं. ही जी काही शांततेची, समाधानाची अवस्था आहे ना, ती टिकवून ठेवणं हे ह्या निर्मोही मंडळींना जमतं आणि ही टिकवून ठेवणं म्हणजेच निर्मोही होणं आहे. मोह पडता कामा नाही, तर जो शांत, समाधानी, आनंदात राहू शकतो, त्याला कशाचा मोह पडायचा प्रश्नच नाही. म्हणजे भले अगदी शास्त्र ग्रंथ वाचले नसतील, पण सत्संग केलाय किंवा सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे वागलाय, काही चिंतन मनन केलंय, तर अशा याच्यातून हळू मोहाचा निराश होईल. हा खरा म्हणजे मार्ग आहे, की आपण कोणाच्या बरोबर राहतो, काय करतो, काय वाचतो याच्यात आधी लगेच काही मोठा शास्त्राभ्यास केलेला असेल तरच, अशी काही अट अशाचं कारण नाही. पण आजूबाजूच्या यांनी आपण काय वागतो आणि विश्वास असणं, श्रद्धा असणं, भगवंताला शरण जाणं, त्याच्या नामात, भजनात, अ, अनन्यतेत असणं, अनुसंधानात असणं, हे सगळं केलं तर आपोआपच थोडीशी ह्या प्रपंचातली आसक्ती, मोह सगळे कमी होतील. नाही असं नाही. आत्तापर्यंत आपण माऊलींनी आपल्याला वारंवार ही गोष्ट सांगितली आहे. त्या भगवंताच्या परमपदाशी जो एकरूप होणार आहे ना, तो असा स्वाभाविकच मानरहित, मोहरहित असा असतो आणि हे त्याला का जमतं? तर त्याचा पूर्णपणानं भगवंतावर भरोसा असतो म्हणून. आता मी तर काही सांगत नाही. आपला भरोसा अनेक गोष्टींवर असतो. इथे मात्र त्यांनी म्हटलंय, की तो सगळा मोह बाजूला ठेवा. आपल्या बँक बॅलन्सवर भरोसा असतो, आपल्या मुलांवर भरोसा असतो, शेजाऱ्यांवर भरोसा असतो.
ही सगळी जर धावून येतील मदतीला अशी आपल्याला खात्री असते. त्यांचं म्हणणं असं की भगवंतावर सोपवायचं, तो बघेल. त्याला निर्मोही म्हणायचं. परमपदाला जाणाऱ्यांचं लक्षण आहे ते. त्यामुळे निर्माण मोहा हे दोन्ही कळेल. माऊलीने आपल्याला 285व्या ओळीमध्ये हेच परमपदाला गेलेल्याला निर्माण मोहा हे जे पंचसाधनातलं पहिलं साधन आहे ते साधन माऊली म्हणतात, जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोह मान, वर्षांती जैसे घन आकाशात आहे. माऊली कसं आहे दृष्टांत देऊन आपल्याला सांगतात. ते म्हणतात वर्षांती, वर्षा ऋतूच्या अखेरीला म्हणजे पावसाळ्याच्या शेवटी काय होतं की आकाशातून ढग जातात. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये ठीक आहे, वर्षा ऋतूमध्ये ढग असतात, पाऊस पडतो. वर्षा ऋतू संपला की आकाशातले ढग जातात. तसं हा जो परमपदी जाणारा भक्त आहे त्याचं लक्षण आहे नाही, तर तो परमपदी जाणारा जो भक्त आहे त्याच्यातून जया पुरुषाचे का मन सांडून गेले मोहमान. त्या भक्ताच्या, त्या साधकाच्या मनातून मोह आणि मान यांनी आपलं बिऱ्हाड हलवलेलं असतं. कसं हलवलेलं असतं? वर्षा ऋतूमध्ये जसे आकाशातल्या ढगांनी आपला मुक्काम तिथून बाजूला केलेला असतो आकाशातून, तसं मान आणि मोहानी या भक्ताच्या मनातून बिऱ्हाड आपलं बाजूला नेलेलं असतं. म्हणजे आपल्या ज्या काही स्वतःच्या प्रतिष्ठेच्या काही कल्पना असतात ना, त्या सगळ्या कल्पना, मग आपण महंत असो किंवा काय आपण बुद्धिमान असो, जी काही आपली कल्पना असेल त्या सगळ्या कल्पना, किंवा मी श्रीमंत, कोणीतरी आपल्याला म्हणावं, हो सत्तरी वाटत नाही हो, की लगेच आपल्याला अरे वा असं. अशा प्रकारच्या काही बारीक सारी गोष्टी आपण मानाच्या, अहंकाराच्या, अभिमानाच्या अशा असतात. मी अधिकारी, मी नेता, मी कोणीतरी अगदी कार्यकर्ता. आता सध्या निवडणुकीचं हे आहे, तर अमक्या पक्षाचा मी कार्यकर्ता. काहीही अहंकाराला काहीही पुरतं. तर याच्यातूनच अहंकार, मी देतो ना तुम्हाला काम करून, माझं अगदी त्यांच्याशी चांगली ओळख आहे, आला अहंकार. पण त्यांना खरा ईश्वर ज्याला समजला आहे त्याला हा अहंकार येत नाही. पण तो म्हणतो की हे सगळं ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला ह्या देहामध्ये, ह्या भूमीवर राहायचं आहे तोपर्यंत ही सगळी कामं आपण करतोय ती ईश्वराच्या सांगण्याप्रमाणे, ईश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो आहोत. त्यामुळे काय करायचं आणि काय करू नये हे काही आपण ठरवत नाही, असा त्याचा विचार असतो. परमपदी गेलेल्या भक्ताच्या लक्षणांमध्ये हे काय आहे तर त्याचं हे होतं. त्यामुळे तो काही मिळावं, मान सन्मान व्हावा याच्यासाठी तो करत नाही. ज्या काही म्हणजे आवश्यक गोष्टींशी सुद्धा तो इच्छा धरत नाही. तर अनावश्यक गोष्टींबद्दल त्याला काही वाटणारी ओढ म्हणजे मोह ज्याला म्हणतात, तो मोह वाटण्याचं कारणच नाही आहे. की जे हवा आहे त्याचाही त्याला मोह नसतो. तर जे नको आहे किंवा जे अनावश्यक आहे, नाही मिळालं तरी काही फार बिघडणार नाही, त्याचाही त्याला मोह नसतो. म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणतो ना की एखाद्याचा फार समजूतदार, म्हणजे हे जे परमपदाला गेलेली मंडळी ती ज्ञानी आहेत, आधीच सांगितलं भक्त आहेत, ज्ञानी आहेत. तर तो ज्याला आहे अशा प्रकारचं ज्ञान आहे, भक्त आहे, समजूतदारपण आहे, ती माणसं अडकण्याचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे हा निर्माण मोहा हे जे पहिलं पंचसाधनांमधलं साधन सांगितलं आहे परमपदाला जाणाऱ्या आपल्या भक्ताचं, ते आपल्याला कळेल. त्यामुळे स्वाभाविकच ईश्वराला ओळखणं, मानमोह नसेल ते बरोबर त्यांनी ईश्वराला ओळखलेलं असतं, ते कशात मानमोहात अडकण्याचा प्रश्नच नसतो. माऊली पुढल्या ओळीमध्ये आणखीन आपल्याला काही दृष्टांत देणार आहेत. ते म्हणतात, निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा, तैसे रागवती विकारा वेटाळू रे. निकवड्या म्हटल्या, कवडी आपल्याला शब्द कळतो, म्हणजे कवडी हे पैसे पैशाचं हे काय, तर निकवड्या म्हणजे ज्याजवळ कवड्याच नाही आहेत, पैसेच नाही आहेत, निर्धन आहे, दरिद्री आहे. अशा दरिद्री असणाऱ्या निष्ठुरा, त्या दरिद्री माणसाला जर कोणी निष्ठुरपणे उबगीजे जेवी सोयरा. साधारणपणे आपल्याला अनुभव असा असतो की जी दरिद्री माणसं असतात ना, त्यांना सगळे सोयरे नातेवाईक सुद्धा फार जवळ करत नाही, कारण त्यांच्या गरजा न संपणाऱ्या असतात, मग आपण अडकतो. त्यामुळे कोणीच नातेवाईक मंडळी ह्या अशा दरिद्री माणसाला जवळ करत नाहीत. निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा, सोयरे म्हणजे नातेवाईक. निष्ठुरपणानं अगदी हे सगळे सोयरे त्याला बाजूला ठेवतात, कोणी त्याला जवळ करत नाही. तैसे नागवती विकारा, तसं हे जे परमपदी जाणारी मंडळी आहेत ना, हे काय करतात, ह्या विकारांना असं बाजूला ठेवतात. नातेवाईक मंडळी जशी निष्ठुरपणानं ह्या दरिद्री नातेवाईकाला बाजूला ठेवतात,
तसं म्हणाले हा परमपदी जाणारा जो भक्त आहे तो या विकारांना असं निष्ठुरपणानं बाजूला ठेवतो, येऊच देत नाही त्यांना. काय अगदी योग्य दृष्टांत माऊली आपल्याला देतात. पुढे म्हणतात, फळली केळी उन्मळे तैसी आत्मलाभे प्रबळे, तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. आता हे परमपदी जाणं म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होणंच आहे. तर ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, ज्याला असं परमपद प्राप्त झालं आहे किंवा आत्मज्ञान प्राप्त झालं आहे, हळूहळू काय होतात, हळूहळू त्याची ह्या बाकी सगळ्या क्रिया संपून जातात. म्हणजे त्याला काही करायचं शिल्लक नसतं, ईश्वरी इच्छेप्रमाणे होत असतं, त्याला काही करायचं नसतं. आणि मग त्याच्यासाठी माऊली उदाहरण देतात, फळली केळी उन्मळे. केळीच्या झाडाचं असं असतं, केळफूल आलं, पुढे लोंगर आला आणि तो लोंगर आपण काढला की त्या केळीला दुसरा कोंब आलेला असतो, त्यामुळे ती केळ आपण काढून टाकतो. जणू काही त्या केळीला लोंगर येणं म्हणजे भक्ताला आत्मज्ञान होणंच आहे. असं आत्मज्ञान झालं की मग त्याला बाकी काही करायचं शिल्लक राहत नाही. अशा पद्धती फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे. आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याच्या बाकी सगळ्या क्रिया बंद होतात, त्याला काही करायचं नसतं, त्याचा काही उपयोगच असतो. मग ती केळी आपण काढून टाकतो आणि मग तो जो नवीन त्याला कोंब फुटलेला असतो, त्या कोंबाला स्वाभाविकच सगळं अन्न मिळतं आणि मग तो त्या कोंबाची वाढ होते. पण तसं ह्याचं होतं की त्याला काही करायचं नसतं आणि त्यामुळे निसर्गातला हा दाखला देऊन त्याने आपल्याला दाखवून दिला आहे की एकदा का ते आत्मज्ञान लोंगर झाला म्हणजे काय, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की मग त्याला तुमच्या आमच्यासारख्या या दृश्य जगामधल्या कुठल्या गोष्टी करायचे असं काही राहतच नाही. आगी लागली या रोखी देखोनी सैरा पळती पक्षी. रोखी म्हणजे वृक्षाला आग लागली तर वृक्षावरती जी काही घरटी बांधलेली असतात त्याच्यामुळे जे काही पक्षी असतात ते बिचारे पळून जातात. आगी लागल्या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले रोखी विकल्पीजे. हे जसं घडतं त्यांना काय सांगावं लागत नाही, लगेच त्यांच्या लक्षात येतं आणि आपल्याला सुखरूप राहण्यासाठी ते लगेच वृक्षाचा आसरा सोडतात आणि उडून जातात. तसं ईश्वर कळलेला हा जो आहे परमपदी गेलेला, या भक्तापासून हे सगळे विकल्प त्याला सोडून जातात. निर्माण मोहा म्हटलाय ना, हे मान मोह त्याच्याकडे जातच नाहीत, त्याला काही त्याच्यासाठी करायचं नाही. सामान्यपणे तुम्हा आम्हाला निर्माण मोह होण्यासाठी या मानाच्या आणि मोहाच्या चकाट्यातून बाहेर पडायचं असतं. आता आपण असा विचार करूया की त्या परमपदी जाणाऱ्याचं आचरण असं असतं की ते मान मोह त्याच्याकडे येतच नाहीत. अहंकार त्याला येत नाही, मानसन्मानाचा काही प्रश्नच नाही, त्याला मोह नाही, काहीच नाही. असं निर्माण मोह जिथं संगदोषा, आसक्ती जिंकलेली आता संगदोषापर्यंत आलोय आपण. म्हणजे भगवंताविषयीचं त्याचं प्रेम आहे, अत्यंत निष्ठा आहे, ही फक्त त्याला त्याच्या परमपदी नेण्यासाठी सगळे म्हणजे आसक्ती असलीच तर ती आपल्या भगवंताच्या त्या परमपदी जाण्याचीच आसक्ती आहे, बाकी काही आसक्तीच नाही. म्हणजे ज्याला आपण श्रद्धा म्हणू, भक्ती म्हणू, ती भगवंताबद्दलची भक्ती आहे, बाकी त्याला काहीच मिळवायचं नाही. आता असंच आहे म्हणजे प्रापंचिक संसारातल्या गोष्टींची जी काही ते काय न संपणारीच इच्छा असते की ते जरी आपण म्हटलं, मला तर इथे रोजच अनुभव येतो, नित्य नवी गोष्ट काहीतरी दिसते, सेकंदभर मनात असं येतं की अरे भारतात ही मिळत नाही आहे, पुन्हा येतं काय करायचं आहे, आहेत त्या गोष्टीसुद्धा आपल्याला नको आहेत. असं हे जे की आहे ही सुद्धा वेळ या माणसाला तोही मोह नसतो. आपण निदान त्या मोहावरती टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, ह्याला तो नाहीच आहे. नाहीतर प्रपंचातल्या किंवा संसारातल्या गोष्टी अशा असतात की ते जरी आपण ठरवलं तरी नित्य नव्या दिसणाऱ्या गोष्टींचा मोह होऊ शकतो. आता या भगवंतापासून, साधनेपासून, सद्गुरूंपासून दूर जाणारच नाही असं ह्याचं झालेलं असतं, त्यामुळे त्याला कशाची आसक्ती राहत नाही. भक्तीची व्याख्या देताना सुद्धा आपण पाहिलं आहे की निरनिराळे भक्ती शब्दाचे अर्थ सांगताना सुद्धा एक अर्थ असा पण आहे की आड येणाऱ्या ज्या गोष्टी म्हणजे भक्ती म्हणजे भंजन, भक्तीच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या सुद्धा बाजूला करता आल्या पाहिजेत. हे सगळं या भक्तांनी पक्क जमवलेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या भक्तीमध्ये जराही अडचणी येत नाही म्हणून तो तिथपर्यंत पोचतो. ते करता आलं पाहिजे आणि ते त्याला साधलेलं असतं. प्रापंचिक माणसाला फार कठीण असते ही गोष्ट, बरोबर आहे, पण यासाठी आपण
अडकायचं नाही, तर मग आपण थोडंसं प्रयत्नपूर्वक सहनशील राहून आपल्या आपल्या स्वभावाला मुरड घालायचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना, की रागावर कंट्रोल करायचा, रागाला की 10 आकडे म्हणायचे किंवा श्रीराम जय राम जय श्रीराम म्हणायचं, ही आपली सवयीप्रमाणे राग व्यक्त करायचा नाही वगैरे वगैरे. तसं प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखं होईल असं नाही. त्याला ह्या ईश्वर कळणाऱ्या परमपद प्राप्त झालेल्या माणसाला हे बरोबर कळलेलं असतं. त्याला या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणानं जमतात. समर्थांनी सुद्धा मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, असं सांगितलेलं आहे. की काय करावं याच्यासाठी उपाय सांगितले, सज्जनाचा संग धरावा. आपोआप आपल्याला सगळ्या गोष्टी मिळेल. बाकी सगळे संग सोडून द्यावे. बाकी सगळे संग मोह वाढवणारे आहेत. पण सज्जनांचा संग धरा, सत्संगाला जा, की आपण ह्याच्यातून म्हणजे या सगळ्या मोहाचे दोष टाळून आपण प्रगती करू शकू. आपल्याला आपोआप ह्या काय राग, लोभ किंवा आसक्ती वगैरे या सगळ्यापासून दूर जाता येईल. हे याला साधलेलं असतं. आपण लक्षणं पाहतोय. त्यामुळे हे आपण हे करायचं नाही, हे करायचं नाही, हे करायचं नाही, असं आपल्यासाठी असतं. यालाही जमलाय, यालाही जमलाय, असं त्या परमपदी गेलेल्या भक्ताबद्दल आपल्याला म्हणायचं आहे. पुढे म्हणतात, आई के सकळ दोषत्रोणी अंकुरी जती जी मेदिनी, तिये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते. इथे म्हटलं भेदभावाची भूमी म्हणजे काय, भेदबुद्धीची कहाणी म्हणजे काय, तर एखाद्या जमिनीवर गवत फार वाढतं. दोषतोडी, त्याला दोषतोडी म्हटलं, दोषांचं गवत वाढतं. मग याला काही भेदभाव नाहीच. गवत वाढायला काय हे वाढतं आणि त्याला तो भेदभाव वाटत पण नाही. गवताला म्हणजे असं जे गवत वाढतं त्या गवताला काही भेदभावच असतं. याचा अर्थ काय, आई के सकळ दोषतुणी अंकुरी जाती जी मेदिनी. जमीन तेच आहे, हवा पाणी उजेड तेच आहे, पण तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गवत वाढतं आणि त्याच्याजवळ भेदभाव नसतो. तसं आहे मान सन्मान, मोह, आसक्ती, भेदभाव नाही. त्याला वाटतच नाही. कोणी मान करावा असं पण वाटत नाही, अपमान झाला म्हणून त्याला रागही येत नाही. या सगळ्याच्या पलीकडे तो गेलेला असतो. त्याला त्यांनी शब्द वापरलाय तिसरा साधना, अध्यात्मनित्या. तो नित्य त्या ईश्वराशी, त्या स्वस्वरूपाशी जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे त्याला त्या ईश्वराशी जोडलं गेल्याला इकडल्या मान अपमानाचा काही संबंधच नाही आहे. म्हणून त्यांनी ती भेदबुद्धीची कहाणी नाही जळते. गवताचे जे काही धुमारे आलेले ते या धुमाऱ्याला या धुमाऱ्याचं काय आहे, काही का असे ना, तसं याचं आहे. याला त्याचं काहीच नाही आहे. तर ते त्याचं कारण असं आहे की अध्यात्म नित्य हा नित्य ईश्वराशी म्हणजे स्वस्वरूपाशी जोडलेला आहे. दुसरं त्याच्या मनाला चिंतन करायला विषयच नाही आहे. ईश्वराखेरीज तो अन्य कुठल्याही गोष्टीचं चिंतन करत नाही. त्याचं मन सतत ईश्वराशी जोडलेलं आहे. त्यामुळे दुसरा काही विषय त्याच्या मनात येतच नाही. आता प्रापंचिक माणसाचं विचार सारखी तुलना करायला लागते आपण आपल्याशी ना. प्रापंचिक माणसाशी असं होतं की त्याच्या मनात विषय नाही, सगळे मुलं बाळं बायको नातेवाईक सण वार उत्सव वस्तू किती किती घरदार सगळ्यांचा विचार असतोच की. अगदी हे काही नाही तर हवामान, वर्तमानपत्र, निवडणूक किती विषय असतात आपल्याला. एकंदर सगळी आजूबाजूची परिस्थिती, सद्यस्थिती, खूप विषय असतात आपल्या मनाला विचार करायला. मग याला ते नसतात का? हे सगळे जे विषय आहेत ह्याला तो फार महत्त्व देत नाही. एखादा उदात्त विचार त्याच्या म्हणजे ईश्वरासंबंधीचा जो विचार त्यांनी पक्का मनात धरलेला आहे, तो मन त्या ईश्वराशी असं काही जोडलेलं आहे की बाकीचे सगळे विषय ह्या विषयात तो फार रमत नाही. त्याच्यासाठी त्याला असे फार प्रयास पाडावे लागत नाहीत. ठीक आहे, आजूबाजूच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो असतो, त्या ह्याच दृश्य जगातच वावरतोय. त्यामुळे असं नाही आहे की त्याला ते माहीतच नसतं, पण यात तो फारसा रमत नाही. काय असं मनाला जसं आपण शिकवू तसं मन आपलं आहे, त्याच्यात किती रमायचं, किती वेळ त्याला द्यायचा आणि आपलं जे खरं जे काम आहे, खरं जे की ईश्वराशी आपण जोडले गेलो आहे त्याच्याशी कसं जोडलेलं राहायचं, हे सगळं त्याला बरोबर हिशोब कळलेला असतो. आणि तशी एकदा मनाला सवय झाली की मग मन पण तसंच करतं. ती नेहमी एक गंमतशीर गोष्ट सांगतात की एका माणसाला त्याची एक तक्रार असते की नामस्मरणामध्ये मन रमत नाही. खरं आहे, आपली पण तक्रार असते की एका दिवशी छान नाम होतं असं आपणच आपल्याला म्हणतो
आणि एखाद दिवशी आपल्याला वाटतं की नाही बाई आज काही मन लागेच ना, असा आपला पण अनुभव असतो. तर हे काय असतं, मन रमत नाही म्हणजे काय? मग तो आपल्या सद्गुरूंना ही गोष्ट एकदा म्हणाला, की म्हणाला, "काय करू? मला काहीतरी उपाय सांगावं. मन अगदी प्रयत्न करतो, पण नाही मनामध्ये काहीतरी भलते-भलतेच विचार येतात आणि असं नामामध्ये मन काही रमत नाही. तुम्ही काहीतरी सांगा." तर त्यांनी आपलं गोड शब्दात सांगितलं, "रमेल बरं, तू कर परत-परत प्रयत्न, रमेल बरं." आणि मग एक दिवस ते त्याला म्हणाले, की "असं कर, अ, नाभाला बसत जा, माकडाचा चेहरा मात्र मनात आणू नको हां." क्षणभर त्याला वाटलं, की माकडाचा चेहरा कशाला माझ्या असा नाही कधी मनात आला. मनात यायचं ते आजूबाजूची काहीतरी माणसं, मुलं, बाळं, घर, संसार, पैसा, अडका हे काहीतरी येतं मनात आहे. ते जे यायला नको आहे, याच्यासाठी मला उपाय पाहिजे होता. आणि मग दुसऱ्या दिवशी असंच ध्यानाला, जपाला बसला आणि काही माकड आलेच नाही डोक्यातनं. जे कधीच येत नव्हता माकडाचा विचार, तोच यायला लागला आणि जाईच ना तो. 8-15 दिवस वाट पाहिली आणि गेला परत सद्गुरूंकडे. म्हणाला, "काय केलं तुम्ही माझं?" "काय झालं?" अहो म्हणे, "मी म्हणतोय माकडाचा विषयच जात नाही डोक्यातून." मग त्याने सांगितलं, "पहा, त्या मनाला जे काही सांगितलेलं आहे ते त्यांनी धरून ठेवलं की नाही, मग तू नाम सांग ना त्याला, म्हणजे ते नामाला धरून ठेवेल. आपण मनाला सांगतच नाही आहोत. मनाने कुठे गुंतवावं हे मनाला सांगायला पाहिजे. ते मनाला जर सांगितलं तर तसं काय, माकडाला बघू नको तर ते माकड जातच नाही. अशा पद्धतीने त्या मनाला सवय लावायला हवी. अगदी आध्यात्मिक जरी माणूस असला ना, तरीसुद्धा अशा प्रकारचं काम करताना अ, होतं म्हणजे मी आणि मी करतो किंवा माझ्यामुळे झालं, हे असं सगळं पटकन दूर होणं अवघड असतं. तर मी माझं हे सगळं सोडून आपल्याला करता आलं पाहिजे. अगदी अ, परमपदी जाणाऱ्या माणसाची लक्षणं आपण सांगतोय, म्हणून आपण मान्य करूया, की खरंच त्याच्या मनामध्ये मात्र दुसरं काही येत नसेल. खरोखरच नाहीतर आपलं होतं, दासबोधाच्या परीक्षा झाली आहेत, ज्ञानेश्वरीच्या झाली आहेत, मी रोज एवढा माळा करते, एवढा जप करते, एवढं गीताचं पाठांतर मला झालं आहे. किती-किती आपल्या स्वतःविषयी आपण किती-किती सांगू शकतो. पण या सगळ्याचा परिणाम आपल्याला काहीतरी कृतीत म्हणजे सद्भावनेत दिसला पाहिजे, प्रेमामध्ये, भक्तीमध्ये, इतरांविषयी इतरांबरोबर बोलताना, वागताना काहीतरी आचरणामध्ये आपल्या बदल झाला आहे असं आपल्याला जाणवलं पाहिजे. इतरांसाठी नाही, स्वतःसाठी तरी आपल्याला हा विचार करायला हवा. म्हणजे ज्याला आपण एक सहज भाव म्हणतो ना, सर्वानुभूती परमेश्वर. ही काही मोठी पदवी नाही आहे, की आता यांना सर्वानुभूती परमेश्वर हे जमलं हां. आपल्या आचरणामध्ये हे येत आहे का? हे सगळं करताना मी कोणीतरी वेगळी आणि बाकी व्यवहारात मी कोणीतरी वेगळी असं होत आहे की काय? असं सगळा विचार ह्या अध्यात्मविद्या असं जे आपल्याला लक्षण सांगितलं आहे त्याच्यात हे केलं आहे, की हे सगळं जाणलं पाहिजे. सेवा, भक्ती हे गुण असले पाहिजेत, तर ती अध्यात्मविद्या होईल. माऊली सांगतात, "सूर्योदया सरिसी रात्री पळोनी जाय अपैसे." अपैसे म्हणजे अगदी सहजपणे, आपोआप असं म्हणलं. "गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे." ते सांगतात, की अहो इतकी साधी गोष्ट आहे, की जसा सूर्योदय झाला, सूर्योदय झाला की रात्र अपैसी आपोआपच जाते. वेगळं काही वर्णन करायचं जात नाही. सूर्योदय झाला म्हणजे रात्र गेलीच. तसं म्हणे आहे, की हे अज्ञान किंवा अविद्येचा नाश होणं म्हणजेच या ज्ञानी माणसाची अहंता जाणं. अहंता जाणं म्हणजेच ज्ञान होणं आहे. ज्ञान होणं याचा अर्थच असा आहे, की त्या आपोआपच अहंता नाहीशी होतेच ज्ञानी माणसाची. जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत आहे. अहंकार संपला पाहिजे असं जे म्हणतोय, अज्ञान दूर झालं, की सगळं आपोआपच होईल असं माऊलींचं सांगणं आहे. "पै आयुष्यहीना जीवा ते, शरीर सांडी जेवी अवचिते, तेवी निरसुरे द्वैते सांडिले जे." आणखीन किंवा असं म्हटलंय, की आधीच्या ह्याच्यात असेल, की अहो बघा सूर्योदय झाला, की रात्र संपतेच. तसं अविद्येचा नाश झाला, की आपोआपच ज्ञानी माणसाची अहंता जातेच. अगदी बरोबर आहे. किंवा आता म्हटलंय आयुष्यहीना, आयुष्य संपलेल्याच्या जीवाला काय होतं? शरीर सोडून जातं. शरीर सांडली जेवी अवचिते. प्राण गेले म्हणतो म्हणजे काय, शरीर म्हणजे प्राण शरीराला सोडून जातात. तेवी निदसुरे द्वैते सांडले जे. तसं
या ज्ञात्यापासून अज्ञान निघून जातं. द्वैत, अज्ञानाचं आणि ज्ञानाचं द्वैत होतं, अज्ञान निघून जातं. इतकं त्या ईश्वराशी जेव्हा अनन्य पण होतं, ईश्वराशी अद्वैत साधलं जातं, आपोआपच अज्ञान दूर होतं. अज्ञान दूर होणं म्हणजेच ज्ञान होणं, ज्ञान होणं म्हणजे ईश्वराशी अनन्यता साधणं. हे सगळं एकच आहे. त्यामुळे प्राण जसं गेले म्हणजे शरीराला सोडून जातात, तसं हे अज्ञान सोडून जातं. म्हणजे काय होतं तर ईश्वराशी असं द्वैत साधलं जातं. असं हे अद्वैत ईश्वराशी साधणं, द्वैत संपणं म्हणजेच अज्ञान दूर होणं आहे. आता हे अज्ञान कसलं, हा पण प्रश्न येईलच. अज्ञान सारखं म्हणतोय, ज्ञान होणं. तर आता ज्ञान होणं म्हणजे आपल्याला कळलं की त्या ईश्वराशी असं अनन्यपण येणं, ईश्वराशी अद्वैत साधणं, हे आपल्या लक्षात आलं. पण आता हे साधण्यासाठी काय, तर लोहाचे साकडे परिसा, न जोडे अंधारू रवी जैसा, द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया. आता ते आपल्याला 2 उदाहरणं ह्याच्यातली देतात. ते म्हणतात परिसाला लोखंड मिळेल का कधी? लोखंड परिसाला जवळ आलं की सोनं होऊन जाणार. त्या परिसाला लोखंड कधीच नाही मिळणार. किंवा सूर्याला अंधार मिळेल का कधी? सूर्य आला की प्रकाशच. जिथे सूर्य आहे तिथे अंधार असणारच कसा. तसं हा ज्ञानी जो आहे त्याला ईश्वर कळलाय, ईश्वराशी त्याचं अद्वैत साधलेलं आहे, ईश्वराचं जे स्वस्वरूप ज्याला म्हणतोय ते कळलेलं आहे. मग त्याला सदा दुकाळ द्वैत बुद्धीचा, दुकाळ म्हणजे दुष्काळ, मग तिथे द्वैत बुद्धीचा दुष्काळच असणार. तिथे द्वैत बुद्धी असेलच कशाला. जसं लोखंडाचा आणि परिसाचं हे झालं की परिसाला लोखंड मिळणारच नाही. तो गेला लोखंड शोधत तरी त्याचं सोनच होणार. सूर्य अंधाराला शोधत गेला तरी त्याला प्रकाशच मिळणार, त्याला अंधार मिळणारच नाही. तद्वत हा जो ज्ञानी आहे, या ज्ञानीला आता पक्का ईश्वर कळलेला आहे, त्याची दृढनिष्ठा आहे, अनन्य झालेला आहे तो. त्यामुळे आता द्वैताचा दुष्काळ, आता तो मी वेगळं नाहीच, सगळीकडे ईश्वरच, भेदभाव हा राहिलेलाच नाही. अशा प्रकारचा छान दृष्टांत देऊन आपल्याला माऊली हा मुद्दा पटवून देत आहे. आता झालं निर्माण मोहा झालं, जिथं संगदोषा झालं, अध्यात्मविद्या झाली. आगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे, ते जया का सामोरे होतीची ना. आता म्हणलं अर्जुना काय होत आहे देहाच्या संदर्भात, देही द्वंद्वे जिये गोचरे, देहाच्या संदर्भातली जी काही आपल्याला अनुभवाला येणारी सुख दुःख आहेत, ही काय होतं ती जया का समोर होतीची ना. देहाच्या संबंधातली जी सुख दुःख आहेत ना ती त्याच्या समोर येतच नाहीत. त्याला सुख दुःख सारखंच वाटतं ना. म्हणजे आपण गमतीचा भाग आहे, आपल्याला काही असं होत नाही, जमत नाही, पण गुडघ्यांचं बघतील असं सहज म्हणतो. किंवा मोठमोठ्या मंडळींची आपण नेहमी उदाहरणं देतो की किती लागेल ऑपरेशनला वेळ, 40 मिनटं. मी 40 मिनटं तिथला भावच काढून घेतो, तुम्ही सुखेने व करा, मला काही होणार नाही. आणि यातनच होत नाहीत. याचा अर्थ काय, तर देहाच्या संदर्भातल्या ज्या सुखदुःखाच्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यापर्यंत जातच नाहीत. म्हणजे त्यांना सुखदुःख सारखंच होतं. ही पण फार मोठी परमपदी. ईश्वरावरती निष्ठा असणाऱ्या मंडळींना शरीराच्या संदर्भातल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्रासच देत नाहीत. फार मोठी कठीण वाटणारी गोष्ट आहे आपल्यासारख्यांना, पण माऊली ह्याच्यात सांगतात, अगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे. आपल्या डोळ्यांना दिसणारी गोष्ट आहे की देहाच्या संदर्भाचे अनुभव आहेत की सुखदुःख या परमपदी गेलेल्याला सुखदुःख लागतच नाही, त्याला सुखदुःख सारखंच असतं. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाची कारण, उपवढली या जाण जिया परी. पुढे म्हणतात स्वप्नीचे राज्य का मरण. आता असं आहे ना की स्वप्नामध्ये अगदी राजा झालो म्हणजे राज्य मिळालं सगळं, किंवा मरण, किंवा स्वप्नात मृत्यू आला, काय फरक पडणार आहे? जागा झाल्यावर कळणार आहे की ते स्वप्नातलं राजेपण पण खोटं होतं आणि स्वप्नातला मृत्यू पण खोटाच होता. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाचे कारण. राज्य मिळाल्यामुळे आनंद पण व्यक्त करायचं कारण नाही, कारण ते स्वप्नच होतं. आणि मृत्यू झाला म्हणून दुःख करायचं पण कारण नाही, कारण ते स्वप्नच होतं. मग उपवढली या जाण जिया परी, पण त्याच्यासाठी
जागं व्हावं लागतं तेव्हा हे कळतं. जागं झाल्यावर कळतं की अरे हे सगळं खोटं आहे. तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्यपापी न घेवी जती सर्पी गरुड जैसे. म्हणजे गरुड कसा त्या सर्पाकडून धरला जातो का? उलट आहे. तर सर्प काही गरुडाला धरणे, गरुड आकाशात उडतोय, सर्प कसा त्याला धरणार आहे? शक्यच नाही. तसं आहे की हे सुखदुःख पापपुण्य यासारख्या गोष्टी यांना जराही धक्का देऊ शकत नाहीत. ते परमपदाला पोचणाऱ्यांना सुख दुःख पाप पुण्य सगळं सारखंच असतं. त्यामुळे त्यांना त्याचं काही नसतं. असं उलटं काही होत नाही. या सुखदुःखाचा काही त्यांना त्रास होत नाही. साप काही गरुडाला पकडायला जात नाही. त्यामुळे पापपुण्य आणि सुखदुःखाच्या गोष्टी या परपदी जाणाऱ्या भक्ताला काही अडकाठी आणत नाहीत. आणि अनात्मवर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरताती ते जे स विचार राजहंस. नेहमीचं राजहंसाचं उदाहरण माहिती आहे. तो दूध आणि पाणी वेगळं करू शकतो. आता हा जो आत्मज्ञानी आहे हा राजहंस आहे. परमपदाला जाणारा हा जो आहे तो राजहंसासारखा आहे. मग तो काय करतोय? ईश्वर जाणणारा हा. तर ह्या सगळं जग जे आहे सत्य असत्य आत्मा अनात्मा काय जे सगळ्या जग सगळं मिश्रणच आहे. त्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. तर या सगळ्या मिश्रणामध्ये तो व्यवहार करत असतो. पण त्यातलं जे अनात्म आहे असत्य आहे असार आहे ते काढून टाकून जे सत्य आहे शाश्वत आहे तेच तो सेवन करतो. राजहंसाचं उदाहरण का? तर राजहंस जसा दूध पाण्यातलं फक्त दूधच घेतो तसा हा परमपदी गेलेला काय करतो? या दृश्य जगामध्ये दोन्ही प्रकारच्या गोष्टी आहेत. शाश्वत अशाश्वत आहे, सार असार आहे, नित्य अनित्य आहे. त्यातलं जे शाश्वत आहे नित्य आहे सार आहे तेवढंच तो घेतो. म्हणून ते आपल्या चरचरताती जे सविचार राजहंसो आणि हे आत्मरसाचे क्षीर हा जो आहे हा आत्मज्ञानरूपी दूध सेवन करतोय. जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशुमाळी मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीची. जसं जलचक्राचं उदाहरण नेहमी जातं तेच या ओवीमध्ये माऊली सांगतात की सूर्य काय करतो? सूर्य आपला रस म्हणजे सूर्याच्या उष्णतेनं समुद्राच्या पाण्याची वाफ होते. तर सूर्य काय करतो? तर आपला रस म्हणजे ते जे त्याचं जे सूर्याच्या उष्णतेचं काम आहे तो ते करतो आणि समुद्राचं पाणी तो घेतो आणि ते घेतलेल्या पाण्याचाच वर्षाव पृथ्वीवर करतो. जैसा वर्षो निभूतळी आपला रसो अंशुमाळी. अंशुमाळी म्हणजे सूर्य. सूर्य आपल्या तेजानं त्या समुद्राच्या पाण्यात पाणी घेतो आणि ते वर्षाच्या म्हणजे पावसाच्या रूपानं पृथ्वीला परत देतो. मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीची. मागवता म्हणजे परत देतो, घेतलेली गोष्ट परत देतो. पण पुन्हा ते पाणी किरणांच्या द्वारा आपल्या ठिकाणी आकर्षित करून घेतो. म्हणजे हे जलचक्र सारखं चालू असतं. सूर्याची किरणं ते पाणी आकृष्ट करतात, पावसाच्या ह्यानी तो ते परत देतो, पुन्हा सूर्याच्या किरणाने. हे जे जलचक्र ज्याला आपण म्हणतो तसं कायम चालू असतं. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी ते एकवटीने ज्ञानदृष्टी अखंडते. तसं आहे की या आत्मभ्रांती आत्म्याच्या भ्रांतीमुळे हे सगळं विश्व जसं विखुरलेलं पसरलेलं दिसतं. या विश्वामध्ये सगळ्या गोष्टी दिसतात. पण ज्ञानदृष्टीच्यामुळे काय होतं? या ज्ञानदृष्टीमुळे ह्याच्यामध्ये सगळीकडे ब्रह्म आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म. तीच सृष्टी जी तुम्हा आम्हाला दिसते तीच या परमपदी गेलेल्या भक्ताला दिसते. पण त्याला काय दिसतं? या पसरलेल्या सगळ्या चराचर जगामध्ये त्याला ईश्वर दिसतो. अशीच विखुरलेली दृष्टी पण त्याला सगळीकडे ईश्वर दिसतो. ही जी त्याला ज्ञानदृष्टी लाभलेली आहे त्या ज्ञानदृष्टीमुळे त्याला ह्या विखुरलेल्या सगळ्या सृष्टीमध्ये सुद्धा सगळीकडे ईश्वर दिसतो. म्हणजे खरं तर विश्व सगळं विखुरलेलं आहे आणि असं असलं तरी सुद्धा याची दृष्टी अशी आहे की त्याला सगळीकडे ईश्वर दिसतो आहे. किंबहुना आत्मयाच्या निर्धारी विवेकुजयांचा बुडाला बोधू गंगेचा सिंधू माझी जैसा. किंवा आणखीन एक उदाहरण, जसं गंगा सागराला जाऊन मिळते, बुडाला बोधू गंगेचा सिंधू माझी जैसा. हिमालयात उगम पावते बिचारी आणि समुद्राला जाऊन मिळते. तसा आत्मयाचा निर्धारी विवेकुजयांचा, तसा आत्मज्ञानीचा विवेकही आत्मरूप होऊन जातो की सगळीकडे ईश्वरच आहे
त्यामुळे हा आत्मज्ञानी माणूस आहे तो त्या आत्मरूपच होऊन जातो. पै आघवेची आपुलेपणे नुरेष्टी जया अभिलाषणे जैसे येथुनी पर्रा जाणे आकाशा नाही. आता म्हणतात की साधारणपणे आकाशाचं आपण उदाहरण घेतो. आकाश कसं आहे तर सर्वव्यापी आहे. अलीकडे पलीकडे ते सरकवता येणार नाही आहे. आघवेची आपुलेपणे सगळीकडे आकाश आहेच आहे. कुठं नाही गेलं तरी आपल्याला दिसतंच आहे. त्यामुळे त्याला की बाजूला करता येणार नाही. अलीकडे पलीकडे आपुलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येथुनी पर्रा जाणे आकाशा नाही. म्हणजे याचं काय झालं आहे तर असा काही सगळीकडे ईश्वर भाव झालेला आहे की त्याला दुसरी वस्तूच नाही. आकाशाला जसं दुसरी जागाच नाही आहे तसं याचं आहे की सर्वत्र ईश्वरी भाव असल्यामुळे त्याला काही वेगळी इच्छा धरावी अशी वस्तूच नाही. तैसे येथुनी पर्रा जाय दुसरं काहीतरी असं त्याला नाहीच आहे. दुसरी काही अभिलाषा मनात ठेवायची दुसरी गोष्टच त्याच्याजवळ नाही. दुसरी वस्तूच त्याच्याजवळ नाही. छान दृष्टांत लक्षात घ्यायसाठी आकाशाला जसं बाजूला सरकवता येणार नाही सगळीकडे आहेच आहे तसा सगळीकडे ईश्वर आहे. त्यामुळे त्याखेरीज त्याला काही अभिलाषा धरण्यासाठी दुसरी वस्तूच नाही आहे. जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीज अंकुरू तैसा मनी जया विकारू उदयसेना. ते म्हणतात जसं डोंगर सगळा जळलेला असेल तर अग्नीमध्ये सगळं कसलंही बी रुजत नाही आगीमध्ये. तसं म्हणे याच्या मनामध्ये काही विकार उत्पन्नच होत नाही. त्या ईश्वराच्या भरलेलं सगळं आहे त्यामुळे तिथं दुसऱ्या कुठल्या विकारांचा जराही रुजण्याचा संबंधच नाही. आगीच्या डोंगरामध्ये जसा ते बी होत नाही मग पाऊस पडावा लागतो मग ती माती सगळी मग त्याच्यानंतर बी लावावं लागतं. नुसत्या आग बसत त्या जळणाऱ्या डोंगराच्या उष्ण ह्याच्यामध्ये बी जळून जाईल. तसं ह्याचं होतं की ह्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार निर्माणच होत नाहीत. जैसा काढिली या मंदराचळू राहे क्षीराब्दी निष्ठळू तैसा नुकी जया सळू नुठी जया सळू कामोर्मीचा. आता म्हणलं काय झालं ते क्षीरसागर ना तो मंदार पर्वताची रवी आणि ती क्षीरसागरातून बाहेर काढली आणि मग तो क्षीरसागर म्हणे शांत झाला. जैसा काढिली या मंदार चळू एवढा मोठा मंदार पर्वत रूपी रवी ती बाहेर काढली आणि मग तो क्षीरसागर म्हणे क्षीराब्दू निश्चळ झाला शांत झाला. तसं तैसा नुठी जया सळू कामोर्मीचा. तसं ह्याचं जे या परोपदी गेलेल्या हा जो भक्त आहे किंवा ज्ञानी आहे याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची कामरूपी लाटेची उर्मी कामोर्मी कुठल्याही इच्छेची कामनेची उर्मी उसळी म्हणजे उत्पन्नच होत नाही निर्माणच होत नाही. त्यामुळे तो शांत असतो. अंतःकरणात काही कामना आली तर उर्मी येणार ना. याच्या मनामध्ये कामनेची उर्मीच नाही त्यामुळे तो शांत असतो. समुद्र जसा शांत होतो आपोआपच तो मंदार पर्वत बाजूला झाल्यानंतर क्षीरसागर शांत झाला. तद्वत हा आमचा परमपदी जाणारा याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामनाच नसल्यामुळे तो शांतच असतो. चंद्रमा कळी ढाला न दिसे कोणे अंगी ओसावला तेवी उपेक्षेचा अवखळा न पडे जया. पौर्णिमेचा चंद्र आहे तो जसा पूर्ण म्हणजे 16 कलांनी युक्त असा कोणत्याही अंगाने असा पूर्णच दिसतो ना. त्याच्यात काही कमतरता न दिसे कोणी अंगा ओसावला कुठूनही काही अपूर्णता नसतेच त्याच्याजवळ. पौर्णिमेचा चंद्र 16 कलांनी युक्त असा दिसतो. तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. तसं याचं असतं पौर्णिमेच्या चंद्राला जसं काहीच न्यून नाही तसं या ईश्वर जाणणाऱ्याचं आहे. याच्या ठिकाणी कसलंही न्यून नसतं कारण एक तर काही कसली इच्छाच नाही ना. त्यामुळे काहीही न्यून नाही अगदी परिपूर्ण असा पौर्णिमेच्या चंद्रासारखा हा असतो. हे किती बोलू असांगडे जेवी परमाणू नुरे वायू पुढे तैसे विषयाचे लावडे लावची जया. तर हे किती बोलू असांगडे म्हणजे तो जो परमपदी जाणारा आमचा हा ज्ञानी भक्त आहे ह्याच्या किती गोष्टी तुला सांगू. असांगडे किती सांगितलं तरी कमीच आहेत त्यामुळे तुला किती गोष्टी सांगू.
जसं अम, विषयाचे नावळे नावाची जे आहे जेवी परमाणू. परमाणू म्हणजे अगदी मातीचा कण, रजक कण. तर वाऱ्यापुढे जसा मातीचा कणाचा टिकावा लागत नाही, तसं याचं आहे विषयांचे नावडे नावाची जया. त्याला विषयांचं नाव सुद्धा आवडत नाही. म्हणजे एखादा मातीचा कण जसं वाऱ्यापुढे काही त्याचा टिकावा लागणार, तसं म्हण याचं आहे की त्याच्या समोर विषयाचं नाव सुद्धा राहत नाही. बाकी काम हे हवंय तेव्हा कामना, मोह, अहंकार, आणखीन काही ह्या गोष्टी संबंधच नाही. एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाग्नी हुताशे, ते तेथ मिळती जैसे हेमी हेम. छान म्हटलंय, सोन्यात सोनं. एवं अशा प्रकारे आतापर्यंत हे जे काही 285 पासून ह्या 5 पंचसाधना करणाऱ्या आणि परमपदी पोचणाऱ्याची लक्षणं मी सांगितली. अशा प्रकारे जे ज्ञानरूपी सोनं जसं अग्नीत टाकलं की शुद्ध होतं, तसं हे ज्ञानरूपी अग्नीनं शुद्ध झालेले आहेत. आणि मग काय होतं, जणू काही एकदा ती शुद्धता आली की सोन्यात सोनं मिळालं, तसा हा ईश्वरात हा मिळून गेला. परमपदी गेला म्हणजे ईश्वरात हा मिळून गेला. असा हा हेम हेमी हेम, सोन्यात सोनं जसं मिळून जावं अग्नीमध्ये घातल्यानंतर सोनं एकरूप होऊन जावं, तसा हा स्वाभाविकच ज्ञानरूपी अग्नीनं असा भगवंताशी एकरूप होऊन गेलेला आहे. तेथ म्हणजे कवणे ठाई ऐसेही पुससी काही, तरी ते पदगा नाही वेचू जया. आता तेथ म्हणजे कुठे? तेथ म्हणजे कवणे ठाई, तिथे म्हणजे कुठे असं जर तू विचारशील, ऐसेही पुससी काही असं जर तू म्हणशील, तर ते पद गा नाही वेचू जया. तर ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही अशा पदी, म्हणजे खरं तर त्या जागेचं वर्णन तत्पदम असं म्हटलं, तर त्या जागेचं काही वर्णन करता येणार नाही. तत्पदम ते जे पद आहे, ते पद केव्हाही नाश होत नाही. त्या पदाला तेथे म्हणजे कुठे? तेथ म्हणजे कवणे ठाई ऐसेसी पुसेसी काही. तुझं ते पद म्हणजे कुठे बाबा गेला? हे सगळे पंचसाधना ज्याला जमली आहे, तो कुठे गेला असं जर तू विचारशील, तरी ते पद गा नाही वेचू जया. तर ते सांगता येणार नाही, त्याचं वर्णन करता येणार नाही. तत्पदम दृश्यपणे देखीजे, का ज्ञेयत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणीजे ते हे नव्हे. म्हणजे डोळ्यानं दिसेल का? दृश्यपणे देखीजे, डोळ्याला दिसेल का? किंवा ज्ञेयत्वे जाणीजे, किंवा जाणता येईल का? प्रत्यक्ष दाखवता येईल का? जाणता येईल का? अमुक ऐसे, हे असं असं आहे, अमुक आहे असं म्हणता येईल का? तर असं काहीच नाही. ते जे आहे ते पद, ज्याचं वर्णन करता येत नाही, जे दाखवता येत नाही, जे डोळ्याला दिसत नाही, ते जे आहे ते परमपद, ते श्रेष्ठ पद. जे कोणी मिळवतात त्याला ह्या 5 साधना कराव्या लागतात. असं छानपैकी भगवंतानी त्याची लक्षणं आपल्याला सांगितले. त्या 5 साधनांचा आपण थोडा विचार करूया. म्हटलं तर एकेका साधनाचा विचार करताना असं काही अशक्य कोटीतलं आहे असं आपल्याला वाटत नाही. पण प्रत्यक्ष आचरणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की कठीण आहे, खूप कठीण आहे. पण ती कठीणाचं सोपं करण्याचा प्रयत्न भगवंत अर्जुनासाठी आणि तुमच्या आमच्यासाठी करतायत. आपण या पुढल्या ओव्या आणि स्वाभाविकच या संबंधीचं आणखीन काही विवेचन पुढल्या सोमवारी बघूया. आत्ता इथे थांबूया. धन्यवाद.